चमके चमके तारे वेखे अखां विच नजारे वेखे आई शैडो से कत्ल करे मेरी जान गुलाल लाल गालों पे ऐसे कश्मीरी एप्पल हो जैसे हॉट स्ट्रॉबेरी लुट लेडी तू जहां। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे। एक आंतरराज्य प्रवास कर्नाटक ते महाराष्ट्र। त्यासाठी आपण जी बस पकडलेली आहे बेळगाव वरून थेट बारामतीसाठी। तर आपल्या समोर बस पाहू शकता। ज्यावेळेस एसटीच्या ताफ्यामध्ये 1 ते 2 वर्ष आधी ह्या बसेस आल्या होत्या टाटाच्या GC सिरीज मधल्या, त्याच बसनं आज आपला प्रवास होतोय बारामती पर्यंत। या ब्लॉकच्या पाठीमागे अजून एक ब्लॉक बघितला असेल तुम्ही, अंबारी उत्सव मल्टी ॲक्सेल 9600S। या बसनं आपण प्रवास केला होता नाशिक पासून बेळगाव पर्यंत। आता आपण बेळगाव पासून गाडी पकडली बारामतीसाठी आणि या गाडीचा जो डिस्टन्स आहे बेळगाव पासून बारामती पर्यंत जवळपास हा 350 किलोमीटरचा आंतरराज्य प्रवास असणार आहे। बेळगाव बस स्टँडला सध्या जो टायमिंग झालेला आहे सकाळचे 7:30 वाजलेले आणि आपल्याला जी बस लागणार आहे बारामती जाण्यासाठी तर सकाळी 8:30 ची बस आहे। बस लागाय अजून 1 तासाचा कालावधी बाकी आहे। बेळगाव बस स्टँडचा हा 7:30 वाजताचा परिसर, फलाटवर बऱ्यापैकी गर्दी दिसते आपल्याला। आणि आपल्या समोर गाडी बघा, नाशिकला पहिल्या या बसेस होत्या नाशिक बेळगाव रोडवर B11R मल्टी ॲक्सेल सीटर बस। तर बेळगाव मध्ये मस्तपैकी असं सकाळ सकाळ नाश्ता घेतलेला आहे। मेनू पाहू शकता, पुरी भाजी मस्तपैकी। आता गरमागरम नाश्ता करूया आणि तिथून आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। जिथे सांगली मिरज जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी आपली बस लागते। आता फलाट क्रमांक 2 बेळगावमध्ये। तर आत्ता परत एकदा फलाटला लावायला लागली गाडी पलीकडच्या साईडला। फलाट क्रमांक 2ला नाही लागत मंडळी, तर फलाट क्रमांक 1ला आता गाडी लावायला लागलेत आपले। तर आता इथून आपली बस परत फलाट क्रमांक 1ला लागणार। अजून एक आपली बस आलेली आहे इथे, शिवाजीनगर आगारची बेळगाव पुणे गाडी। आता इथं आपली गाडी लागली आहे फलाट क्रमांक 1ला, जिथे कोल्हापूर सातारा चिपळूण जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी आता आपली बस बरोबर थांबलेली आहे। आपला जो रूट असणार आहे बेळगाववरून बेळगाव, कोल्हापूर, कराड, सातारा, फलटण, बारामती आणि ज्या गाडीनं आपण प्रवास करणार आहे MH20 GC 3254 या गाडीनं आपण प्रवास करतोय बारामतीपर्यंत। फलाट क्रमांक 1ला अजून एक बस लागलेली आहे, हुबळी पुणे। कोल्हापूर व कागल आगाराची बस आहे पुणे हुबळी। गाडीचा मार्ग पाहू शकता, हुबळीवरून हुबळी, धारवाड, निप्पाणी, बेळगाव, कोल्हापूर, संकेश्वर, सातारा, पुणे। चला मंडळी, मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग। चमके चमके तारे वेखे अखां विच नजारे वेखे आई शैडो से कत्ल करे मेरी जान गुलाल लाल गालों पे ऐसे कश्मीरी एप्पल हो जैसे हॉट स्ट्रॉबेरी लुट लेडी तू जहां। तेरा नशा जे चढ़ गया है मेरे दिल ते उतर गया है, तेरी खुशबू है तौबा हुण के मैं करा बस होने ते नशा। हर बार रंग छुपा बस होने ते नशा। हर बार रंग छुपा जादू करती है। बेळगाव पासून जवळपास 110 किलोमीटर अंतर गाठत आत्ता आपण कोल्हापूरच्या बस स्टँडला पोहोचलेलो आहे। बरोबर या ठिकाणी सकाळचे 11 वाजलेले। 100 किलोमीटरसाठी 2.5 तासाचा कालावधी लागलेला आहे कोल्हापूर पोहोचण्यासाठी। इथे आपली बस उभी आहे, आता फलाटला लागली या साईडला। सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि ऊन बघितलं ना एकदम कडक असं ऊन पसरले। अक्षरशः 33 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे। कोल्हापूरच्या या बस स्टँडला ना टोटल 5 फलाट आहेत, जिथून फलाट क्रमांक 16 पासून चालू होतो तो 20 पर्यंत। या ठिकाणी जेवढे पण गाड्या जातात ना, तुम्हाला तर माहिती आहे सातारा, कराड, बारामती जाण्यासाठी बसेस या ठिकाणी लागतात। इथे कोल्हापूर दापोली लागलेले, गडिंग्लज पुणे, त्याच्यानंतर राधानगरी, परेल, विजयदुर्ग, वल्लभनगर, विजयदुर्ग आगाराची बस पुणे वल्लभनगर जाते गाडी भोईबावडा मार्गे। त्या गाडीचा आपल्याला रूट करायचा होता। कोल्हापूर बस स्टँडला ना अशी तुफान गर्दी आहे इथे, तुफान। आणि त्यात मध्ये ज्योतिबा दर्शनचा सीझन आलेला आहे, म्हणजे जी दर्शन यात्रा आहे ना त्याच्यासाठी खूप गर्दी आहे। दरवर्षी आपण ज्योतिबाला येतो, पण यावर्षी जरा नाही आहे ना मला, पण ठीक आहे पुढच्या वर्षी जाऊया। आणि ज्योतिबा जाण्यासाठी ज्या गाड्या लागतात ना
त्या फलाट क्रमांक 22 इथे अक्षरशः बस लावलेले. एका गाडीची मी तुम्हाला ओळख करून दिली होती बेळगाव बस स्टँडला. तर हुबळी बेळगाव ही गाडी आली होती गाडी इथे, आणि त्याच्यानंतर ही हुबळी मुंबई चालली आहे गाडी आपली. बेळगाव बारामती हुबळी मुंबई हुबळी पुणे. हुबळीला जाण्यासाठी मुंबईवरून सुद्धा गाडी आहे आणि पुण्यावरून सुद्धा गाडी आहे, आणि येताना सेम टायमिंगला गाड्या इथे सापडतील तुम्हाला. आणि आपली जी गाडी आहे ना ती ऑनलाईन रिझर्वेशन गाडी आहे. दोन्हीकडून ही गाडी रिझर्वेशन दाखवते. जर तुम्हाला बारामती बेळगाव करायचं असेल किंवा बेळगाव बारामती दोन्ही साईडला तुम्ही बुकिंग करून प्रवास करू शकता. आणि याच्यासाठी जो आपल्याला तिकीट दर लागलेले 545 रुपये ऑनलाईन तिकीट आपण यासाठी काढलेलं आहे हुबळीपासून बारामतीपर्यंत फुल तिकीट. आणि या गाडीचा आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे कोकण कन्या एक्सप्रेस विजयदुर्ग पुणे. ही गाडी 2 घाटातून जाते, भोईबावडा आणि गगनबावडा घाट. बघूया आता कधी योग येतो या गाडीने प्रवास करायचा. गाडी नंबर MS14 LX 8930. पुढच्या वेळेस हीच गाडी येते का दुसरी गाडी येते ती बघूया पुढे. तर मंडळी कराडनंतर आपली गाडी इथे जेवणासाठी थांबलेले आहे. दुपारच्या बरोबर आता 1:27 झाले. आता मस्तपैकी या ठिकाणी आपण दुपारचं जेवण करूया. आणि इथून साताराचे जे अंतर आहे तुम्हाला तर माहिती आहे 20-25 किलोमीटर अंतरावर आहे. पण त्याआधी दुपारचं जेवण करूया. इथे जाम भूक लागली. गर्दी गर्दी आहे राहू. चला चला खतरनाक गर्दी. फायनली मंडळी आपण पोहोचलेलो आहे 2:57 आणि त्या प्रवाशांची अक्षरशः तुडुंब गर्दी आहे. प्रवाशांची अक्षरशः ढकलाढकली चालू आहे. इथे वाद झाला काहीतरी. बेळगाव पासून जवळपास आपला जो अंतर कव्हर झालेला आहे सातारपर्यंत 230 किलोमीटर. अजून आपल्याला इथून 100 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे बारामती पोहोचण्यासाठी. फलटण मार्गे बारामती. 2 दिवस UPI बंद असल्यामुळे सुट्ट्या पैशांची थोडीशी कटकट होती, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता. आणि आपली जी बस थांबते इथे तर फलाट क्रमांक 1 इतकी खतरनाक गर्दी आहे ना मित्रांनो, खूप. अक्षरशः गाडी स्टँडिंगला लागलेली आहे. तर आपल्याला 230 किलोमीटर कव्हर करायचं. बेळगावपासून सातारापर्यंत 6.5 तासांचा कालावधी लागला आहे. आता इथून आपल्याला 100 किलोमीटरचं अंतर कव्हर करायचं आहे. आत्तापर्यंत या रूटवर कुठंच बस भरली नसेल, ती आत्ता सातारला बस भरली. एकदम तुफान गर्दी. अजून एक गाडी लागली बारामती. नुसता वाद चालू आहे गाडीमध्ये. आणि आत्ता मध्ये एक गाडी भेटली होती ज्या गाडीचा आपण कुडाळ ते शिर्डी असा प्रवास केला होता फलटण बारामती मार्गे. तर ती गाडीचा रूट चेंज करून कुडाळवाल्यांनी पणजी ते शिर्डी असा रूट चालू केलेला आहे. त्याचा जो मार्ग आहे तो पुणे मार्गे राजगुरुनगर शिर्डी असा काहीतरी रूट टाकलेला आहे त्यांनी. नाईट शेड्यूलची गाडी. कराडमध्येच घोटाळा झाला. गिरत पडा ना गाडीची. हां पडला. वातावरण कोणतं बी असू द्यावं, पण गर्दीमध्ये प्रवास करायची मजाच काही आहे ना.
मंडळी, आपल्याला बेळगाव पासून बारामती पोहोचण्यासाठी तब्बल 9.5 तासांचा कालावधी लागलेला आहे. सध्या बारामती बस स्टँडला 5:30 वाजलेले आहेत आणि बारामती बस स्टँडचं हे 5:30 वाजताचे दृश्य पाहू शकता. बरीच गर्दी आहे लोकलला सुद्धा. वातावरण पण एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने या गाडीचा रूट चालतो बेळगाव बारामती, बारामती बेळगाव. दोन्हीकडून गाडी रिझर्वेशनला तुम्ही बुकिंग सुद्धा करू शकता या गाडीने. आणि बारामती ते गणपतीपुळे ही सुद्धा गाडी धावते आणि त्या गाडीचा रूट पण पाटण मार्गे. तर अशा पद्धतीने आपला रूट कंप्लीट झालेला आहे कर्नाटक ते महाराष्ट्र. तर मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा प्रवास नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि चला मंडळी, हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.